नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण इयत्ता 9वीच्या पुस्तकातील अभ्यासक्रमातील गणिताचं पहिलं प्रकरण जे आहे संख्या पद्धती नंबर सिस्टम याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षी तुम्ही नैसर्गिक संख्या कशाला म्हणतात, पूर्ण संख्या कशाला म्हणतात, पूर्णांक कशाला म्हणतात आणि परिमेय संख्या कशाला म्हणतात याचा अभ्यास केलेला आहात. आणि याच्या आधी मी तुम्हाला त्याच्यावरचे नोट्ससुद्धा दिलेले आहेत. पण या ठिकाणी तुम्हाला अधिक उत्तमरित्या समजावं यासाठी मी या ठिकाणी संख्यारेषा काढलेली आहे. आता या ठिकाणी ही जी संख्यारेषा आहे, संख्यारेषेच्या इथून जर आपण मोजायला सुरुवात केली, पहा शून्य मधोमध आहे, शून्याच्या या बाजूला धनपूर्णांक आहेत आणि शून्याच्या या बाजूला ऋणपूर्णांक आहेत. याचासुद्धा अभ्यास तुम्ही 6वीच्या इयत्तेमध्ये केलेला आहात, 7वीमध्ये सुद्धा केलेल्या आहात. संख्यारेषेवरती पूर्णांकांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार या क्रियासुद्धा तुम्ही केलेल्या आहात. आता या ठिकाणी पहा, आपण नैसर्गिक संख्या कशाला म्हणतो, 1 2 3 4 5 6 डॅश 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 या ज्या मोज संख्या आहेत, या मोज संख्यांना आपण काय म्हणतो, नैसर्गिक संख्या असे म्हणतो. मग नैसर्गिक संख्यांचा सट कॅपिटल एन या अक्षराने दर्शवितात, हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर आपण या नैसर्गिक संख्यांच्या सटामध्ये आपण शून्याचा समावेश केला तर आपल्याला पूर्ण संख्यांचा सट मिळतो. मग तिसरी जी व्याख्या आहे पूर्णांक, ज्या सटामध्ये सर्व नैसर्गिक संख्या, सर्व पूर्ण संख्या आणि ऋणपूर्णांक असतात त्या संख्या सटाला काय म्हणतो आपण, पूर्णांकांचा सट असे म्हणतो. आणि पूर्णांकांचा सट या संख्यारेषेवरती दाखवलेला आहे, पहा पूर्ण याप्रमाणे आपण लिहितोय. त्याच्यानंतर आपण आज परिमेय संख्या म्हणजे काय हे पाहणार आहोत. पण परिमेय संख्येचा सुद्धा अभ्यास मागच्या इयत्तेमध्ये तुम्हाला झालेला आहे. तर त्याच्या पुढचा जो भाग आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे. आता परिमेय संख्येची व्याख्या कशी केली होती, ज्या संख्या पी भागिले क्यू या स्वरूपामध्ये मांडता येतात, पी भागिले क्यू या स्वरूपामध्ये मांडता येतात. आणि इथं काय आहे, पी आणि क्यू, पी सुद्धा काय आहे, पूर्णांक आहे आणि क्यू सुद्धा पूर्णांक आहे. पण इथं पहा, पी हा कोणताही पूर्णांक चालतोय, पी हा कोणताही पूर्णांक आणि क्यूची किंमत 0 शून्येतर पूर्णांक. आले लक्षात? तर अशा संख्यांना आपण परिमेय संख्या असे म्हणतो. मग परिमेय संख्या म्हणजे काय, ज्या संख्या पी भागिले क्यू या स्वरूपामध्ये मांडता येतात, जिथे पी हा कोणताही पूर्णांक आणि क्यू हा शून्येतर पूर्णांक, म्हणजे शून्य सोडून सगळे पूर्णांक आले त्याच्यामध्ये. मग -1 -2 -3 हे सुद्धा आले. तर अशा संख्यांना आपण काय म्हणतो, परिमेय संख्या असे म्हणतो. मग या परिमेय संख्यांचा अभ्यास तुम्ही मागच्या वर्षी केलेला आहात. परिमेय संख्यांची बेरीज, परिमेय संख्यांची वजाबाकी, परिमेय संख्यांचा गुणाकार आणि परिमेय संख्यांचा भागाकार सुद्धा केलेला आहात. आता या ठिकाणी पहा, मी जर तुम्हाला विचारलं आता 3/4 परिमेय संख्या आहे की नाही, तर तुम्ही या ठिकाणी पाहणार 3 सुद्धा पूर्णांक आहे, 4 सुद्धा पूर्णांक आहे. म्हणजे ही जी संख्या आहे ही परिमेय संख्या आहे. म्हणजे सर्व अपूर्णांक हे काय असतात, परिमेय संख्या असतात. आता मी जर तुम्हाला असा प्रश्न विचारला, 0 परिमेय संख्या आहे की नाही, तर 0 सुद्धा परिमेय संख्या आहे. कारण 0ला लिहिताना आपण याचा छेद सुद्धा काय असतो, 1 असतो. मग समजा 0/2 लिहिला तर ही सुद्धा काय आहे, परिमेय संख्या आहे. आलं लक्षात? मग आता या ठिकाणी सांगा, जर मी असं लिहिलं 4/0 परिमेय संख्या आहे का, तर 4/0 याचं उत्तर काढणं आपल्याला अवघड आहे. आणि याचं जे उत्तर आहे ते इन्फिनिटी आहे. म्हणजे या ठिकाणी पहा, 4/0 म्हणजे इथं क्यूची जी किंमत आहे ती शून्येतर पूर्णांक, म्हणजे 0 सोडून कोणताही पूर्णांक या ठिकाणी चालतोय. इथं 0 आला म्हणून ही काय नाही, परिमेय संख्या नाही. मग समजा आता दशांश अपूर्णांकामध्ये या परिमेय संख्या आपल्याला लिहिता येतात. आता या ठिकाणी पहा, आपण एक परिमेय संख्या घेऊ, 1/3 ही परिमेय संख्या आहे. आता 1/3 या अपूर्णांकाचं आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करता आलं पाहिजे. मग आपण याचं पहिल्यांदा दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करूया. मग दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं करतो आपण, 1/3 पहा, 1/3. आता इथं भाजक मोठा आहे आणि विभाज्य लहान आहे. भाग लागतोय का, इथं नाही, भाग लागला 0चा, भाग लागला 0चा, 0 वजा केले 1 राहिला. इथं घेतलं आपण दशांश चिन्ह. आता वरून घेतला 0, 3 त्रिक 9, 10तून 9 गेला 1 राहिला.
वरून घेतला 0, 3 3 9, परत बाकी 1. म्हणजे या ठिकाणी 1 1 1 ही बाकी काय होते, शिल्लक होत जाते. आणि आपण जरी किती वेळा जरी हे केला, भागाकार केला, तरी ही 3 ची संख्या काय होत जाते, वाढत जाते आणि इकडे 1 बाकी उरतच जाते. म्हणजे हे जे दशांशाचं स्वरूप जे आहे, या दशांशाच्या स्वरूपाला आपण काय म्हणू शकतो, याला आपण आवर्तित दशांश असे म्हणू शकतो. काय म्हणतो आपण याला, आवर्तित दशांश. आता दुसरी एक संख्या घ्या, 4 पंचमांश. आता हे 1/3 बाबतीत आपण लिहिलं, 1/3 बरोबर 0.3, म्हणजे 3 ची पुन्हा पुनरावृत्ती झाली, म्हणून आपण काय लिहिलं, हे असं लिहिलं. याचा अर्थ काय, 3 पुन्हा या ठिकाणी लिहिलेला आहे, 3 ची पुनरावृत्ती या ठिकाणी झालेली आहे. समजा मी या ठिकाणी 4 पंचमांश हा पूर्णांक घेतला आणि 4ला जर आपण 5ने भागला, भाग लागला 0चा, 4तून 0 गेले 4, दशांश चिन्ह आणि वरून घेतला 0. आता या ठिकाणी काय होणार, 5 8 40, बाकी किती राहिली 0. म्हणजे या ठिकाणी परत आपल्याला भागाकार करावा लागेल का, नाही. तर या ठिकाणी बाकी 0 राहिली. मग ज्या वेळेला बाकी 0 राहते आणि याचा दशांशाचं स्वरूप काय आलं, 0.8, म्हणजे इथं भागाकार संपला, याचा भागाकार हा आला 8 दशांश. आलं लक्षात. मग या ठिकाणी अशा प्रकारचे जे दशांशाचं स्वरूप असतंय, याला 7 दशांश असे म्हणतात. 7 दशांश, याला काय म्हणतात, 7 दशांश. आणि याला आवर्तित दशांश, आवर्तित दशांश विस्तार म्हटला तरी चालेल, आवर्तित दशांश विस्तार. आणि हा 7 दशांश विस्तार. आलं लक्षात. आता आणखीन एक मी संख्या या ठिकाणी लिहितोय, ती तुम्हाला काय समजते का पहा, किंवा ती संख्या आपण नंतर बघूया. या ठिकाणी तुम्हाला याच्यामधला फरक लक्षात आला असेल. या ठिकाणी दशांशाचा जो विस्तार आहे अगदी निश्चित आहे, म्हणजे या ठिकाणी बाकी 0 उरते. मग ज्या याच्यामध्ये अपूर्णांकाचं दशांशामध्ये रूपांतर करताना बाकी 0 उरते किंवा या ठिकाणी भागाकार संपतो, याला 7 दशांश विस्तार असे म्हणतात. आणि जिथं पुन्हा अंकांची पुनरावृत्ती होते त्याला काय म्हणू शकतो आपण, आवर्तित दशांश स्वरूप. आता आणखीन एक उदाहरण या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल. 1 सप्तमांशचं सुद्धा उदाहरण सांगता येईल. समजा या ठिकाणी 1 सप्तमांश जर लिहिले तर याचं सुद्धा दशांशाचं जे स्वरूप आहे ते असं येणार. पहा या ठिकाणी पहा 0.142857 हा जो अंक आहे, हा अंक आणखीन पुन्हा असा येत जाणार. म्हणजे हाच अंक पुन्हा इथं रिपीट होतोय, हाच अंक पुन्हा या ठिकाणी रिपीट होतोय. मग अशा प्रकारे जर दशांशाचा विस्तार पुन्हा येत असेल त्याला आपण काय म्हणू शकतो, आवर्तित दशांश विस्तार किंवा पुनरावर्तित दशांश विस्तार. आलं लक्षात. मग या संख्या सुद्धा परिमेय संख्या असतात. या संख्या सुद्धा काय असतात, परिमेय संख्या असतात. आलं लक्षात. तर या ठिकाणी तुम्हाला पुस्तकामध्ये अशा प्रकारची उदाहरणं आहेत. तुम्हाला हा अपूर्णांक दिलेला असतो, त्याचा विस्तार करा म्हणतात आणि त्याच्यामध्ये तो 7 दशांश विस्तार आहे की आवर्तित दशांश विस्तार आहे तो ओळखा म्हणतात. मग या ठिकाणी आपण 4 पंचमांश हा या ठिकाणी याचं अपूर्णांकाचं दशांशामध्ये रूपांतर केलं आणि दशांशामध्ये बघितलं आपण, हा काय झाला 7 दशांश विस्तार किंवा याला खंडित दशांश विस्तार असं म्हणतात, खंडित असं सुद्धा म्हणतात. आणि हा पुन्हा 3 ची पुनरावृत्ती जाते किंवा एकाच संख्येच्या गटांची पुन्हा पुनरावृत्ती होते, याला काय म्हणतो आपण, आवर्तित दशांश विस्तार. आणि याप्रमाणे तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे, या सुद्धा काय आहेत, परिमेय संख्या आहेत. इथपर्यंतचा भाग समजला. तर आता या ठिकाणी आपण 7 दशांश विस्तार पाहिला, आवर्तित दशांश विस्तार पाहिला. सात दशांश विस्तारित किंवा दशांशाचं जे स्वरूप 7 दशांशामध्ये असते किंवा आवर्तित दशांशामध्ये असते त्यांना सुद्धा आपण काय म्हणतो, परिमेय संख्या असे म्हणतो. आता आपण अपरिमेय संख्यांची व्याख्या पाहूया. अपरिमेय. आणि या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे, मागच्या वर्षी तुम्ही शिकलेला आहात, परिमेय संख्या रेषेवरती दाखवा. मग या ठिकाणी समजा इथं जर मी तुम्हाला विचारले 1 आणि 2 मधली परिमेय संख्या कोणती, आता 1 आणि 2 मधली परिमेय संख्या जर शोधायची असेल तर 1 अधिक 2 आणि याला भागिले 2 म्हणजेच काय होणार, 1 अधिक 2 3, 3 द्वितीयांश आणि 3 द्वितीयांश म्हणजेच काय
बे एक्की बे, बे पंचे 10, म्हणजे या ठिकाणी 1.5 ही यांच्यामधली काय आहे, परिमेय संख्या आहे. मग समजा मी तुम्हाला 2 आणि 6 मधल्या 10 परिमेय संख्या लिहा म्हटलं तर त्यासुद्धा तुम्हाला लिहिता आल्या पाहिजेत. आता उदाहरण घेऊया पाहिजे या ठिकाणी एक. समजा आता या ठिकाणी मी 1 आणि 2 मधली एक परिमेय संख्या लिहा म्हटली, ही तुमची परिमेय संख्या आली. समजा असा प्रश्न विचारला मी तुम्हाला, 3 व 4 मधील 5 परिमेय संख्या लिहा म्हटला, तर त्यासुद्धा तुम्ही कशा लिहायच्या, याचा अभ्यास 7वी मध्ये केलेला आहात. ती पुन्हा एकदा तुम्ही उजळणी करून पहा आणि त्याप्रमाणे उदाहरणं सोडवा. ते आलं नाही तर मला विचारा, मी पुन्हा तुम्हाला हे उदाहरण सांगेल. कारण आपल्याला आज अपरिमेय संख्या म्हणजे काय ते शिकायचं आहे. कारण तुम्ही 2 संख्यांच्या मधल्या परिमेय संख्या शोधायला शिकलेला आहात. आता या ठिकाणी या संख्या रेषेवरती आपल्याला अपरिमेय संख्या सुद्धा दाखवता येतात. मग अपरिमेय संख्या म्हणजे काय, अपरिमेय संख्या कशाला म्हणतात? अपरिमेय संख्या, अपरिमेय संख्या आता अपरिमेय संख्यांची व्याख्या फार सोपी आहे. ज्या संख्या परिमेय नसतात त्यांना अपरिमेय संख्या असे म्हणतात. मग अपरिमेय संख्या यांची व्याख्या सुद्धा आपल्याला करता येते. ज्या संख्या p भागिले q, ज्या संख्या p भागिले q या स्वरूपामध्ये मांडता येत नाहीत. परिमेय संख्यांच्या मध्ये कसं होतं, मांडता येतात. या ठिकाणी p भागिले q या स्वरूपामध्ये या संख्या मांडता येत नाहीत, जिथे q ची किंमत शून्येतर पूर्णांक आणि p हा कोणताही पूर्णांक. अशा संख्यांना आपण काय म्हणू शकतो, अपरिमेय संख्या असे म्हणू शकतो. मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल, ज्या परिमेय संख्या नसतात त्यांना काय म्हणतात, अपरिमेय संख्या असे म्हणतात. मग अपरिमेय संख्येची व्याख्या करायची म्हटली तर कशी, आपण 2-3 प्रकारे व्याख्या करू शकतो. अपरिमेय संख्या, ज्या संख्या p भागिले q या स्वरूपामध्ये मांडता येत नाहीत आणि q हा शून्येतर पूर्णांक असेल तर अशा संख्यांना आपण अपरिमेय संख्या असे म्हणतो. आलं लक्षात? किंवा आपण परिमेय संख्येची दुसरी व्याख्या केली होती, इथं पाहिलं होतं, शांत दशांश आणि आवर्तित दशांश विस्तार असेल तर त्यांना सुद्धा आपण परिमेय संख्या असे म्हणतो. मग आता याच्यामध्ये आणखीन एक प्रकार आहे. समजा आता या ठिकाणी पहा, एक उदाहरण लिहितो पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता वर्गमुळात 2 घेऊया आपण. वर्गमुळात 2 बरोबर 1.4142 आणि असे वेगवेगळे आकडे येतात इथं. म्हणजे 41 बेसची पुनरावृत्ती होत नाही, या ठिकाणी वेगवेगळे अंक येतात. म्हणजे या ठिकाणी याचं जे दशांश स्वरूप आहे ते दशांश स्वरूप अखंड म्हणजे अनंत म्हटलं तरी चालेल, अनंत अनावर्तित, अनंत अनावर्तित म्हणजे ह्या संख्या आपल्याला सापडणारच नाहीत, इतक्या लांब त्या जातात. याला अनंत आवर्तित दशांशाचं स्वरूप म्हणतात. मग अशा प्रकारच्या ज्या संख्या असतात त्यांना सुद्धा आपण काय म्हणू शकतो, अपरिमेय संख्या असे म्हणू शकतो. मग याच्यामध्ये अगदी सोपी मी तुम्हाला व्याख्या सांगतो किंवा अपरिमेय संख्या कशा ओळखायच्या ते अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो. आता या ठिकाणी पहा, इथं काही संख्या मी लिहितो, त्याच्यातल्या आपल्याला अपरिमेय संख्या ओळखायच्या आहेत. समजा या ठिकाणी मी 1 लिहिला, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 या संख्या लिहिल्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता या ठिकाणी एक सोपा प्रश्न मी तुम्हाला विचारतो, या सर्व नैसर्गिक संख्या आहेत? आहेत, कारण मूळ संख्यांना आपण काय म्हणतो, नैसर्गिक संख्या असे म्हणतो. या सर्व संख्या पूर्ण संख्या आहेत? आहेतच, कारण हे सगळे धनपूर्णांक आहेत. पहा, या संख्या नैसर्गिक संख्या आहेत, पूर्ण संख्या आहेत, पूर्ण संख्या सुद्धा आहेतच, कारण सर्व नैसर्गिक संख्या या काय असतात, पूर्ण संख्या असतात. नंतर या पूर्णांक संख्या सुद्धा आहेत. या परिमेय संख्या आहेत का? हो आहेत, कारण या 1/1, 2/1, 3/1, p भागिले q या स्वरूपामध्ये मांडता येतात. आलं लक्षात? हां. आता या ठिकाणी मी जर तुम्हाला विचारलं या सगळ्या अपरिमेय संख्या आहेत का, तर साहजिकच या सगळ्या अपरिमेय संख्या आहेत का, तर नाहीत, या परिमेय संख्या आहेत. मग आता या ठिकाणी पहा, मी जर अशा संख्या लिहिल्या, समजा या ठिकाणी याला वर्गमूळ घातलं, याला सुद्धा वर्गमूळ घातलं, याला वर्गमूळ घातलं, याला वर्गमूळ घातलं, याला सगळ्यांना वर्गमूळ घातलं मी, किंवा याला मी घनमूळ घातलं,
याला वर्गमूळ घातला आणि याला वर्गमूळ घातलं. आता 1चं वर्गमूळ मागच्या वर्षी काढायला शिकलात तुम्ही. 1चं वर्गमूळ किती येतंय? 1 येतंय. 2चं वर्गमूळ काढता येते का आपल्याला? येत नाही. आपण वर्गमूळात 2 असंच लिहितो. आणि भागाकार पद्धतीनं जर याचं आपण वर्गमूळ काढलं तर ते वर्गमूळ 1.4142 याप्रमाणे अखंड असं येत जात आहे. आलं लक्षात? मग या ठिकाणी 3चं वर्गमूळ काढता येते का आपल्याला? नाही. 3चं वर्गमूळ काढता येत नाही. 4चं वर्गमूळ, 4 कितीचा वर्ग आहे? 2चा, म्हणून याचं वर्गमूळ 2. 5चं वर्गमूळ किती आहे? काढता येत नाही आपल्याला. 6चं वर्गमूळ काढता येते का? येत नाही. वर्गमुळात 6 आणि वर्गमुळात 7. आता या ठिकाणी 8 घनमूळ काढायचं आहे त्या ठिकाणी. मग 8 कशाचा घन आहे? 2चा घन आहे, म्हणून 8चं घनमूळ किती झालं? 2. आणि 9चं वर्गमूळ किती आहे? 9 कितीचा वर्ग आहे? 3चा, म्हणून 9चं वर्गमूळ किती झालं? 3. 10चं वर्गमूळ आपल्याला काढता येते का? नाही. तर या ठिकाणी पहा, आता या ठिकाणी ही परिमेय संख्या आहे. ही काय आहे? परिमेय संख्या, कारण p भागिले q या स्वरूपामध्ये मांडता येते. ही परिमेय संख्या नाही. ही सुद्धा परिमेय संख्या नाही. ही सुद्धा परिमेय नाही. ही सुद्धा परिमेय नाही. ही सुद्धा परिमेय नाही. आणि ही सुद्धा परिमेय नाही. मात्र इथं 2 परिमेय आहेत, 3 परिमेय आहेत, 2 परिमेय आहे, 1 परिमेय आहे. मग याच्यामध्ये वर्गमुळात असलेल्या ज्या संख्या आहेत या काय आहेत? अपरिमेय संख्या आहेत. मग मी समजा अशी व्याख्या केली, वर्गमुळात असलेल्या संख्यांना आपण अपरिमेय संख्या असे म्हणतो. बरोबर आहे का? तर असं आपल्याला म्हणता येणार नाही, कारण या सगळ्या संख्या वर्गमुळामध्ये आहेत. मग याच्यामध्ये 1 परिमेय संख्या आहे, 2 परिमेय संख्या आहे आणि 8 सुद्धा घनमुळात 8 ही सुद्धा परिमेय संख्या आहे. आणि या संख्या सोडून बाकीच्या राहिलेल्या ज्या या मी खाली अंडरलाईन केलेल्या आहेत या सगळ्या काय आहेत? अपरिमेय संख्या आहेत. तर या ठिकाणी तुम्ही जर नीट निरीक्षण केलात तर तुम्हाला असं दिसून येईल, इथं वर्गमुळात जी संख्या आहे ती पूर्ण वर्गसंख्या नाही. ही सुद्धा पूर्ण वर्गसंख्या नाही. ही सुद्धा पूर्ण वर्गसंख्या नाही. ही पूर्ण वर्गसंख्या नाही. ही पूर्ण वर्गसंख्या नाही. ही पूर्ण वर्गसंख्या नाही. 1 मात्र पूर्ण वर्गसंख्या आहे. 4 पूर्ण वर्गसंख्या आहे, म्हणून त्याचं वर्गमूळ 2. 8 पूर्ण घनसंख्या आहे, म्हणून त्याचं घनमूळ 2. 9 पूर्ण वर्गसंख्या आहे, म्हणून त्याचं वर्गमूळ 3. मग वर्गमुळात किंवा घनमुळात किंवा आपण या ठिकाणी म्हणू शकतो वर्गमुळात जर पूर्ण वर्गसंख्या नसेल, मग आता या ठिकाणी मी 21 ही संख्या घातली. 21 पूर्ण वर्गसंख्या आहे का? कशाचा वर्ग आहे का? नाही. मग ही सुद्धा काय होते? अपरिमेय संख्या आहे. आलं लक्षात? मग अपरिमेय संख्या म्हणजे काय? पूर्ण वर्गसंख्या नसलेल्या संख्यांचं वर्गमूळ. पूर्ण वर्गसंख्या नसलेल्या संख्यांचं वर्गमूळ म्हणजे काय? अपरिमेय संख्या. किंवा दुसरी व्याख्या काय सांगता येईल आपल्याला? ज्या संख्यांचा दशांश विस्तार काय असतो? अनंत अनावर्तित म्हणजे पुन्हा पुन्हा सुद्धा तो येत नाही. त्या ठिकाणी सगळे वेगवेगळे अंक येत जातात. म्हणजे त्या ठिकाणी एक ठराविक असा सचा नसतोय. आता या ठिकाणी सांगितलं होतं मी वर्गमुळात 2 जर लिहिलं तर या ठिकाणी याचं उत्तर काय लिहिलं होतं आपण? 1.4142. तर पुढच्या वेळेला 4142 येईल असं नाही. या ठिकाणी 43 किती आकडा येईल तो वाढत जाईल, वेगवेगळे आकडे येतील तिथं. म्हणजे याच्यामध्ये कंटिन्युटी राहणार नाही. तर अशा संख्यांना आपण अपरिमेय संख्या असे म्हणतो. तर मला वाटतं तुम्हाला परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या म्हणजे काय हा भाग समजलेला आहे. ज्या संख्या p भागिले q या स्वरूपामध्ये मांडता येतात, जिथे q हा शून्येतर पूर्णांक आहे, त्यांना परिमेय संख्या असे म्हणतात. आणि अपरिमेय संख्या म्हणजे काय? ज्या संख्या परिमेय संख्या नसतात त्यांना अपरिमेय संख्या असे म्हणतात. किंवा ज्या संख्या p भागिले q या स्वरूपामध्ये मांडता येत नाहीत आणि q हा शून्येतर पूर्णांक आहे. किंवा आणखीन दुसरी अपरिमेय संख्येची व्याख्या, ज्या संख्यांचं दशांशाचं स्वरूप अनंत अनावर्तित असतंय अशांना सुद्धा आपण काय म्हणू शकतो? अपरिमेय संख्या असे म्हणतो. मग आपल्याला परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या याच्यामधला फरक लक्षात आलेला आहे. आणि जर परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या जर एकत्रित केल्यात तर त्याला आपण वास्तव संख्यांचा सट म्हणतो. त्याला इंग्लिशमध्ये रिअल नंबर्स म्हणतात. आलं लक्षात? मग रिअल नंबर म्हणजे काय? सर्व परिमेय आणि अपरिमेय संख्यांच्या सटाला मिळून काय म्हणतात? वास्तव संख्यांचा सट असे म्हणतात. मग आपण याच्यावरून परिमेय संख्या बघितल्या, आपण अपरिमेय संख्या बघितल्या आणि वास्तव संख्या बघितल्या. मग वास्तव संख्या म्हणजे काय? परिमेय आणि अपरिमेय
संख्यांच्या सटाला वास्तव संख्या असे म्हणतात. मग मला सांगा, हा जो सट आहे हा वास्तव संख्यांचा सट आहे, कारण याच्यामध्ये परिमेय संख्या सुद्धा आहेत आणि या अपरिमेय संख्या सुद्धा आहेत. आलं लक्षात? आणि इथं जर आपण असं लिहिलं, याच फक्त काय आहेत, फक्त अपरिमेय संख्यांचा सट विचारला तर तुम्ही या संख्या सांगू शकता. या सगळ्या काय आहेत, अपरिमेय संख्या आहेत या. आणि या ज्या खालच्या आहेत या सगळ्या परिमेय आणि अपरिमेय संख्या आहेत. फरक लक्षात आला? तर या ठिकाणी आपण परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांचा अभ्यास केलेला आहे. तर याच्यानंतर आपल्याला दिलेल्या अपूर्णांकाचं दशांश रूप काढता आलं पाहिजे, आणि तो शांत दशांश आहे की आवर्तित दशांश आहे की अनावर्तित दशांश आहे हे स्वरूप तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. तर या ठिकाणी आपण जसं मागच्या वेळेला आपण पाहिलं होतं की नैसर्गिक संख्या संख्या रेषेवरती कशा दाखवायच्या, पूर्ण संख्या संख्या रेषेवरती कशा दाखवायच्या, परिमेय संख्या संख्या रेषेवरती कशा दाखवायच्या. आता याच्यानंतर अपरिमेय संख्यासुद्धा या संख्या रेषेवरती दाखवता येतात. तर याचा अभ्यास आपण पुढच्या पिरियडमध्ये करूया. संख्या रेषेवरती अपरिमेय संख्या दाखवणे हा भाग आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. मला वाटतं आज शिकवलेला भाग तुम्हाला समजलेलाच असेल. याच्यावरचे नोट्ससुद्धा मी तुम्हाला पाठवून दिलेले आहेत. ते नोट्स पुन्हा वाचा आणि त्याच्यामध्ये काय शंका असेल तर मला संपर्क साधा. आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.